नमस्कार. टेरेस गार्डनमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आज आपण कांदा पाणी हे फर्टिलायझर तयार करू. हे पहा, ही जाळी आपल्याला बरेचदा फळवाल्यांकडून मिळते. आपण यासोबत एक प्रयोग करूत, ज्यामुळे कसं आहे, आपल्याला हे फर्टिलायझर चाळणीने गाळण्याची गरज नाही किंवा आपले हातही खराब होणार नाही. तुम्ही यामध्ये अशा प्रकारे सर्व कांद्याची टरफलं टाका. अशा प्रकारे बांधून घ्या व्यवस्थित. मग त्यानंतर एखाद्या रिकाम्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्वच्छ पाणी टाकून ही कांद्याची टरफलं त्यामध्ये आपण बुडवून घेऊ. आणि हा जो डब्बा आहे, झाकण बंद करून सावलीमध्ये आपल्याला 3 दिवस ठेवायचा आहे, ज्यामुळे आपलं फर्टिलायझर व्यवस्थितपणे तयार होऊ शकेल. चला मग आपण वाट पाहू आपलं फर्टिलायझर तयार होण्याची. आता 3 दिवसानंतर हे फर्टिलायझर तयार आहे. आपण उघडून पाहूत. बऱ्यापैकी तयार झाले आहे. यातील आपण आपलं जाळी काढून घेऊ. पहा, एकदम छान प्रकारे आपलं फर्टिलायझर तयार झालं आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचे आपले हात अस्वच्छ करायची गरज नाही आहे. आणि हा टरफलांचा चौथा बाजूला काढून ठेवून हे फर्टिलायझर आपण स्वच्छ पाण्यामध्ये काढून घेऊ. या फर्टिलायझरमध्ये दुप्पट पाणी टाकून आपण हे फर्टिलायझर छान प्रकारे एका काठीने असे काठीने ढवळून घेऊ. त्यानंतर पहा, आपलं फर्टिलायझर तयार झाले आहे. आता याला एका बॉटलमध्ये भरून घेऊत आपण. त्यामध्ये थोडं मी गोमूत्र टाकलं आहे, ज्यामुळे याची उपयुक्तता अजून वाढेल. आता हे बॉटलमध्ये भरून घेतले आहे. तुम्हीही अशा प्रकारची बॉटल घरी बनवू शकता. ह्या बॉटलने आपण आपल्या रोपांना, फुलांच्या रोपांना, सर्व प्रकारच्या रोपांना आपण हे फर्टिलायझर सहजपणे रोज देऊ शकू. या फर्टिलायझरमुळे झाडांना चांगल्या प्रकारची फुलं वगैरे येतात आणि हे खूप चांगलं झाडांसाठी टॉनिक पण आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी या कांदा पाणीविषयी ऐकलंही असेल. आणि हा जो उरलेला चोथा आहे, हा आपण फेकून न देता आपण याला आपल्या खतामध्ये टाकून देऊ. खतामध्ये टाकून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून, थोडा ओला कचरा टाकून, आपण यावर माती टाकून हे खत पुन्हा आपण आपल्या जागेवर ठेवून देऊ. अशा प्रकारे आपली खतही तयार होईल आणि फर्टिलायझरही. हॅपी गार्डनिंग. राम कृष्ण हरी.